नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक क्वालिटीचा प्रश्न जरी दिसाय अवघड असेल तरी आपल्या पद्धतीने सोडवला तर 10 सेकंदाच्या आत याचं उत्तर भेटून जातं. प्रश्न काय आहे बघा. एका निवडणुकीत अ आणि ब या दोन उमेदवारांमध्ये अ ला 60% मते मिळाली आणि तो 400 मतांनी विजयी झाला, तर एकूण मते किती पडली? तर या ठिकाणी आपण काय करू की एकूण जी मते आहेत ना, थोड्या वेळ 100 मानू. आपल्याला तर यामध्ये काय दिलंय बघा, अ ला 60% मध्ये पडली, म्हणजे अ ला 60 मध्ये पडली 100 पैकी, तर उरलेली कोणाला पडलेली असतील? ब ला. मग ब ला किती पडली? 40. आणि यामधील जे अंतर आहे किती? 20. हेच ह्यांचं विजयाचं अंतर आहे. परंतु हे 20 ची किंमत आपल्याला किती दिली? 400 दिली आहे बघा. मग 20 ची किंमत जर 400 असेल तर आपल्याला काढायची कशाची? 100 ची. म्हणजे एकूण मते काढायचे. तर 100 ची किंमत किती? या ठिकाणी जर आपण तिरकस गुणाकार केला तर आपल्याला याचं जे उत्तर आहे ते भेटून जातं बघा. 400 गुणिले 100 भागिले 20. 20 एके 20, 20 पाचा 100. यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर भेटतं 2000. म्हणजे एकूण जी मते पडली त्यात ती 2000 मते पडलीत. अशाच नवीन नवीन ट्रिक साठी आणि 5 सेकंदात उत्तर काढण्यासाठी आपल्या सातत्य गुरुकुल क्लासेसला आजच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि तुमच्यासाठी या ठिकाणी गणित, या ठिकाणी करा 70, या ठिकाणी करा 600 आणि आलेलं उत्तर कमेंट मध्ये टाका. धन्यवाद.